लातूर शहरातील मोकाट श्वानांचा विषय ऐरणीवर आला असून लातूर शहरातील अनेक नागरिकांना या श्वानांचा त्रास होत आहे. परिसरात एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. बाहेर आले की श्वान लहान लेकरांना, माणसांना, वयोवृद्ध लोकांना चावा घेत आहेत. त्यामुळे लातूरकर मोठ्या प्रमाणावर परेशान असण्यामध्ये आपण उभे आहोत. आपल्यासोबत काही प्रभागातील नागरिक आहेत, आपण त्यांची जाणून घेणार. काय कुत्र्याची समस्या आहे मोकाट श्वानांची, काय सांगा? कुत्रे आमच्या गलीला लय झाले साहेब. लेकराला चावाले कुत्रे मागे झाले, तर ह्या कुत्र्याचा बंदोबस्त तुम्ही करावा ही आमची विनंती. आणि पुन्हा नंतर लोकांचा काय प्रॉब्लेम आहे का? चावा घेतात का? हा तो कुत्रे हे कुत्रे बी न्या तेवढे. हा आणखीन काही महिला आहेत? हॅलो. कशा पद्धतीचे त्रास हा आहे? भरपूर कुत्रे झालेले आहेत. जनावर आहेत, मोकाट जनावर. आणि मोकाट जनावर बी यायलेत गल्लीनं, आणि कुत्रे पण यायलेत, चावायला लागलेत. कुत्र्याची संख्या जास्त वाढलेली आहे, तरी मेहरबानी करून तेवढं कुत्र्याला पकडायला पाहिजे. महापालिका काय त्रास आहे सध्या मोकाट श्वानांचा? त्रास काय असं रस्त्यावर लेकरांना बाहेर निघू देत नाहीत, काही पाळीव धरलेले नाहीत, असे हे केलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही लक्ष देऊन त्याच्यावर हे करा, ऑब्जेक्शन घ्या. या प्रभागातील नगरसेवक आहेत, आपण त्यांची जाणून घेणार की मागच्या अनेक दिवसापासून श्वानांचा विषय आहे, परंतु पालिका प्रशासन कुठेतरी गंभीर नाहीये. अनेक लोकांना चावा घेत आहेत, नागरिक परेशान आहेत. मी वारंवार आमच्या प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिक वारंवार आमच्याकडे तक्रार करतात. खरं म्हणजे ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तिथे त्यांना दररोजच्या दररोज त्यांच्या हातावर पोट असतं, त्यामुळे कामाला जावं लागतं. त्यामुळे वारंवार आम्ही आयुक्त मॅडम असतील, तिथले प्रमुख अधिकारी असतील, त्यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार केली. परत वारंवार त्यांना तोंडी सांगितलं, तरी ते उडवाउडवीची उत्तरं. आम्ही जे कोणी तो कुत्रे पकडणारी जे कोणी एजन्सी आहे तिथं आम्ही बिल दिलंय वगैरे, आणि आम्ही चौकशी केली असता ते म्हणाले आम्हाला अद्याप बिल मिळालं नाही. खरं म्हणजे आपल्या माध्यमातून मी महापालिकांचे आयुक्त असतील व सर्व प्रशासनाला एक इशारा देतो की येणाऱ्या 8 दिवसात जर ह्या श्वानांचा मोकाट त्यांनी जर बंदोबस्त नाही केला तर हे टोटल मी खाजगी वैयक्तिक आम्ही नगरसेवकाच्या वतीनं ते श्वान पकडणारे माणसं लावून ते सर्व कुत्रे महापालिकेत सोडून देण्याचा त्यांना इशारा देतो. परवाच ताई म्हणतात तसं लहान लेकरांचा चावा कुत्र्यांनी, त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की एवढा खतरनाक आजार रेबीज सरकार जे नॉन ट्रीटेबल आहे, त्याला म्हणजे विलाजच नाही आहे. त्याला जर आपण इंजेक्शन वगैरे नाही घेतलं, पण एवढं सिरियस असताना इथला सत्ताधारी पक्ष असेल, ज्यांची महापालिकेत सत्ता आहे, त्यांचं काही म्हणजे इथं लोक मरू लागलेत, लोकांना कुत्रे चावत आहेत, शहरात काय चाललंय हे त्यांना माहिती नाही. म्हणजे अधिकारी आणि त्यांच्यात संवाद नाही, त्यांच्या इंटरेस्ट बाकी सर्व गोष्टीत आहे, पण जे मूलभूत गरजा आहेत आपल्या लातूर शहराच्या रहिवाशांच्या, त्यांच्याकडे ह्या सत्ताधारी लोकांचं बिलकुल लक्ष नाही. महापालिका कुठं तर प्रशासनाने सत्ताधारी कुठं तर गडबड करत आहेत का? नागरिकांशी काही देणे घेणे अशा पद्धतीने निश्चितच तसंच वागू लागलेत ना. बघा ना, आत्ताच ते काका म्हणाले की आम्ही भर उन्हात, हे माझ्या मते इथं 94 पासून कॉईल नगरमध्ये इथं लोक राहतात, आणखीन त्यांचा कबाल्याचा प्रश्न मार्गी नाही लागला. आत्ताच आम्ही, मी असतील, आमचे धोत्रेते असतील, आमचे विनय जागते, आमच्या अंकलची चेर, आम्ही आत्ताच आदरणीय आमचे उपायुक्त खानसोळे साहेब यांच्याकडे आमची आज बैठक झाली. कबाल्यांच्या निमित्त पुन्हा जागेसंदर्भात मोजणीला 5,12,000 रुपये भरायचंही ठरलं. जागेची पूर्ण मोजणी करून आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय संभाजी भाई असतील, ज्यांनी आपल्या इथं बैठक घेतली, महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असतील, अर्चनाताई असतील, आमचे अजित भैया कवेकर असतील, यांच्याशी आम्ही त्यांच्याशी दररोज आमचा संवाद ह्या बाबतीत चालू आहे. येणाऱ्या काळात निश्चितच मी कॉईल नगरच्या लोकांना सांगतो की निश्चित आपल्याला स्वतःचे घरं, त्या पत्र्याच्या घरामधून आपण स्लॅबच्या घरात नक्की जाऊ. आमचं पहिलं काम हेच आहे येणाऱ्या काळात की ह्या लोकांना पक्की घरं आणि त्यांच्या जागेच्या हक्काच्या कबाले द्यायचे. आपल्यासोबत नगरसेवक आहेत, आपण त्याची जाणून घेणार. हेच सांगणं आहे की प्रभागामध्ये आता विकसित प्रभाग करायचा तरी कसं, त्यासाठी जे मूलभूत गरजा आहेत आमची, ती संरक्षित राहावेत आमची नागरिक, आणि तेच होत नाही. इथे जी आलेली आहे काँग्रेसची सत्ता, आपण बघतो ते गाफील आहेत.
ते बाकीची विकासाची कामं अडवणं हे अडवणं यातच त्यांचं लक्ष चाललेलं आहे. पण आपले नागरिक कसं त्यांना आपण मूलभूत गरजा पोहोचू, तुझं पाणी प्यायचं पाणी असेल, पिवळं पाणी मिळतं आणि मोकाट जनावरचं आहे, किती लहान लेकरं आहेत, लहान लेकरापासून वयोवृद्ध माणसं आहेत आपल्याकडे, त्याचं त्यांना हानी होऊ शकते. त्यासाठी आपण आरामात ते सोय लावू शकतात, पण ते करत नाहीयेत, लक्ष देत नाहीत त्या गोष्टीकडे. या व्यतिरिक्त दुसऱ्याच गोष्टीकडे त्यांचं लक्ष चाललेलं आहे. आणि त्यासोबत इथे राहणाऱ्या लोकांचा कबाल्याचा प्रश्न आताच आमच्यासोबत असलेले आमचे सहकारी नगरसेवक गिरीश पाटील काका असतील, धाकटे भैया असतील, आम्ही मिळून आत्ताच मिटिंग बसवली होती उपायुक्त खानपुरे साहेबांसोबत. लवकरच त्यांचा कबाल्याचाही प्रश्न मार्गी लावू. आणि हे तर बेसिक आहे, हे तर येत्या 8 दिवसात जसं गिरीश काकांनी सांगितलं, जर प्रशासनाने जर चांगली दखल नाही घेतली तर आम्हाला त्याच्यात उतरून काहीतरी नक्कीच करावं लागेल. आणि नक्कीच तिथल्या नागरिकांना आम्ही संरक्षित कसं राहता येईल त्यांना हे बघू. त्यासोबतच बाकीच्या गरजा आहेत त्यांच्या आणि कबाल्याचा प्रश्न पूर्ण मार्गी लावायचा आमचं पूर्ण प्रयत्न. या प्रभागाचे नगरसेवक आहेत आपण. आम्ही वारंवार आयुक्त मॅडमला सांगत आहेत की कुत्रे धरा किंवा नसबंदी करा, आणि ही विषय GB मध्ये घेतला आहे आम्ही. तरी त्याच्यावर काही आयुक्त मॅडम असतील किंवा ती एजन्सी असेल, त्यांचं काही म्हणजे ॲक्शन नाही त्या विषयावर. तर भैयानी म्हणल्यासारखं 8 दिवस आम्ही देऊ आयुक्तांना, नाहीतर आम्हीच स्वखर्चान कुत्रे धरून आयुक्तांच्या कॅबिनमध्ये आम्ही कुत्रे सोडू. हे होते या प्रभागातील सर्वसामान्य नागरिक आणि नगरसेवकांनी सांगितलेलं आहे की महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी कुठेतरी कमी पडत आहेत. संबंधित एजन्सी श्वान पकडणाऱ्या एजन्सीचे 8 महिन्यापासून थकीत पेमेंट असल्यामुळे एजन्सी काम करत नाही. तर एकीकडे महापालिकेचे आयुक्त म्हणतात की आम्ही त्यांचे पेमेंट केले. यांच्या वादामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र जीव मुठीत घेऊन चालावं लागते, हे मात्र नक्कीच आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.